नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवर. तर आजच्या भागामध्ये आपण एकूण 7 रांगोळी काढणार आहोत. तेही झटपट, अगदी इझी रांगोळी आहेत. तर चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी 2 व्हाईट रांगोळीने लाईन मारून घेतल्यात आणि त्यामध्ये एक हिरव्या रांगोळीने मारली आणि खालच्या साईडने एक चक्र काढून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने सुद्धा एक चक्र काढून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित इथे मी आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे इयरबड्सच्या सहाय्याने. आणि जिथे लाईनच्या सुरुवातीला आणि शेवटी असे 2 मोठे मोठे डॉट्स देऊन घेऊयात आणि त्याला थोडंसं हलकं प्रेस करूयात आणि जे आपण चक्र काढले होते त्याखाली आणि वरती अशा 3-3 लाईन देऊन घेऊयात आणि त्यावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स देऊयात. तर सकाळच्या घाईमध्ये खूप सकाळी आपल्याला पटकन काढून बाजूला व्हायच्या असतात रांगोळी, वेळ कमी असतो आणि आपली घाई जास्त असते. त्यासाठी आपल्या दारातही रांगोळी सुंदरशी काढायची असते. आपलं असं नसतं की वेळ नाही आहे तर चला काहीतरी काढायचं आणि काम आपलं उरकून घ्यायचं. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओतल्या रांगोळी तुमच्या खूप कामी येणाऱ्या आहेत. तर आपल्या रांगोळी रोज पाहायचा आणि तुमच्या दारामध्ये सुद्धा काढत जा. अशा छोट्या छोट्या रांगोळी इझी होतात काढणं. आणि एखादी रांगोळी आपण आज पाहून ठेवली तर सकाळी पटकन आपल्या लक्षात येतं की चला आपल्याला आज ही रांगोळी काढायची, पटकन होणारी आहे. तर ती होती आपली पहिली रांगोळी. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय मैत्रिणींनो. इथे छोट्या छोट्या मी 2 लाईन दिल्यात आणि त्यावरती असे खालच्या साईडने 3 आणि वरच्या साईडने 3 डॉट्स देऊन घेतलेत आणि त्याला इथे बघा मी टूथपिकच्या सहाय्याने अगोदर पानाचा आकार देऊन घेतला आहे आणि नंतर त्याच्या साईडने सुद्धा आपल्याला सेम पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने खूप सोपी आणि एकदम इझी रांगोळी आहे. कुणालाही काढता येईल अशी आणि सकाळच्या घाईत तर खूपच लवकर होणारी रांगोळी आहे ही. तर इथे बघा, मी 2 असे डॉट्स देऊन घेते हिरव्या रांगोळीने आणि त्याला थोडंसं आपण आणि वरती आणि खालती सुद्धा छोटे छोटेसे डॉट्स देऊयात आणि ज्या पाकळ्या काढल्या होत्या त्यावरती सुद्धा आपण छोटे छोटे असे डॉट्स देऊयात. आणि मध्यंतरी आपल्याला पांढऱ्या रांगोळीने छोटे छोटे हलके डॉट्स देऊन त्याला प्रेस करायचं आहे आणि मध्यंतरी आपण एक छोटासा लाल रांगोळीने छोटासा असा डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी 1 मिनिटामध्ये तुम्ही रांगोळी ही काढू शकता आणि दिसायलाही सुंदर आणि रांगोळी पाहिल्यावर आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जाईल अशा रांगोळीने. तर छोट्या छोट्या आपल्या अशा रांगोळी असतात. तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि त्याचबरोबर हाईपचं सुद्धा ऑप्शन येतं समोर, त्यालासुद्धा हाईप करा. त्यामुळे आपल्या नवनवीन मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जाईल. तर इथे बघा, मी एक खालती आणि वरती थोडासा असा गोलाकार पद्धतीने डॉट्स मारून घेतलेले आहेत आणि त्याला बोटाच्या सहाय्याने असे चक्रसुद्धा काढून घेतलेले आहेत. आणि त्या दोन्हीच्या मध्ये जी जागा आहे तिथे मी असे 3 डॉट्स मारून घेतले होते आणि आतल्या साईडने ओढूनसुद्धा घेतलं होतं आणि नंतर मी बोटाच्या सहाय्याने त्याला मागच्या साईडने खेचून अशी एक सुंदरशी डिझाईन इथे तयार केलेली आहे. आणि त्यानंतर एक खालच्या साईडला झुकता आणि एक वरच्या साईडला झुकते असे 4-4 डॉट्स दिलेले आहेत. आणि दोन्ही चक्राच्या वरती आपल्याला अशी लाल आणि पिवळ्या रांगोळीने 2-2 डॉट्स द्यायचे आहेत. ही सुद्धा युनिक आणि सुंदरशी अशी रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. या सगळ्या रांगोळींपैकी तुम्हाला कोणती जास्त रांगोळी आवडली ही सांगायला विसरू नका आणि तीच रांगोळी तुमच्या दारामध्ये सुद्धा तुम्ही काढा. तर त्या पुढची रांगोळी आपण इथे काढतोय. मी छोट्या छोट्या 2 लाईन दिल्यात आणि त्यावरती अशी एक मोठी पाकळी आणि साईडच्या 2 छोट्या छोट्या काढायच्या आहेत आपल्याला. आणि वरच्या साईडने एक तुरा आणि खालच्या साईडने एक तुरा काढून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने क्लीन करायचं म्हणजे रांगोळी आपली एकदम उठून दिसते. थोडीशी जाड रांगोळी असली का रांगोळी इकडे तिकडे स्प्रेड होते, त्यामुळे रांगोळी एवढी क्लिअर दिसत नाही. त्यामुळे जाड रांगोळी असेल तर तुम्ही गाळणीने गाळून रांगोळी वापरत चला, त्यामुळे रांगोळी आणखी उठून दिसते. तर इथे बघा, मी त्या छोट्या लाईनच्या तिथे लाल आणि पिवळ्या रांगोळीने 1-1 डॉट्स दिला आहे आणि खाली आणि वरती 2-2 लाईन देऊन त्यावरती ऑरेंज कलरच्या रांगोळीने 3-3 डॉट्स दिलेत. आणि ज्या पाकळ्या काढल्या होत्या त्यामध्ये हलका असा आपल्याला पांढरा रंग भरायचा आहे आणि तिथे सुद्धा 1-1 डॉट्स देऊन घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी खूप इझी आणि न काढता येणाऱ्याला सुद्धा ह्या रांगोळी आजच्या आपल्याला काढता येतील. तर तुम्ही नक्कीच ह्या रांगोळी ट्राय करा आणि तुमच्यासुद्धा अंगणात, देवघरात, तुळशीसमोर नवनवीन रोज रोज रांगोळी ट्राय करत चला. तुम्हालाही प्रॅक्टिस होईल आणि तुम्हालासुद्धा खूप सुंदर सुंदर रांगोळी काढायला येतील मैत्रिणींनो. तर इथे आपण त्या पुढची रांगोळी काढतोय. एक छोटासा डॉट्स देऊन तिथे प्रेस केले मी बोटाने आणि चारी साईडने अशा डबल पाकळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि ज्यामध्ये जागा आहे तिथे आपल्याला अशी चक्र काढून घ्यायचे आहेत रांगोळीने. हे बघा, ही सुद्धा खूप लवकर अगदी 1 मिनिटामध्ये होणाऱ्या आजच्या आपल्या रांगोळी आहेत.
आणि या डबल पाकळीच्या मध्ये आपल्याला अशा 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि तिथे छोटा छोटा एक डॉट्स देऊन तिथे प्रेससुद्धा करून घेऊयात आपण. आणि वरती जे चक्र काढले होते त्यावरती आपल्याला एकदम अशा जवळजवळ 4-4 लाईन मारून घ्यायच्या आहेत. आणि ज्या डबल पाकळ्या होत्या त्यावरती आपण लाल रांगोळीने आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन प्रेस करून घेऊयात. आणि इथे आपण हिरव्या रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स देऊयात. आणि ज्या डबल पाकळीच्या मध्ये आपण 3-3 ज्या लाईन ओढल्या होत्या तिथे सुद्धा आपण एक एक डॉट्स देऊन प्रेस करूयात. आणि वरती सुद्धा आपण छोटासा डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तर ही सुद्धा रांगोळी काढून तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा आपण एक मोठा डॉट्स देऊन घेतला आहे आणि बोटाने त्याला थोडंसं गोलाकार आकार देऊन घेतला आहे. आणि टूथपिनच्या सहाय्याने आपण इथे त्याला अशा पाकळ्या तयार करून घेऊयात. अगोदर पहिले 4 साईडनी घ्यायच्या आणि नंतर 4 साईडनी घ्यायच्या. हे बघा या पद्धतीने. तर या पद्धतीने सेम आपण 3 फूल काढून घेणार आहोत असे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला फुलं काढून घ्यायची आहेत. मी ते टूथपिनचा वापर केलेला आहे. आणि त्यामध्ये पण लाल रांगोळीने एक एक डॉट्स देऊन घेऊयात. हे बघा किती उठून दिसते. खूप सिंपल आहे. तुम्ही एक जरी फूल काढलं आणि याच्या साईडने जरी 2 छोट्या छोट्या लाईन ओढल्या तरी रांगोळी तुमच्या दाराबाहेर खूपच सुंदर दिसते. देवासमोर आणि तुळशीसमोर सुद्धा काढायला येतील ह्या रांगोळी. साधं एकच फूल काढायचं, मध्ये लाल पिवळा रंग भरायचा आणि साईडने 2 लाईन्स दिल्या का तुमची सुद्धा रांगोळी ही अनोखी तयार होईल. तर मी इथे 3 फुलांच्या मध्ये एक पिवळा रांगोळीने डॉट्स दिलाय आणि मध्यंतरीची जी जागा होती तिथे 3-3 लाईन देऊन त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाने असे डॉट्स दिलेत. तर ही सुद्धा रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. जरूर ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा सहजच जमतील ह्या रांगोळी. तर इथे आपण आता समोरची शेवटची रांगोळी काढूयात. तर इथे बघा मी 2 लांब लाईन दिल्यात आणि मध्यंतरी एक छोटी लाईन देऊन घेतली आणि त्यावरती आपण हिरव्या रांगोळीने छोटे छोटे डॉट्स देऊन त्याला प्रेस करूयात. आणि ज्या मोठ्या लाईन होत्या त्यावरती निळ्या कलरच्या रांगोळीने आपण छोटे छोटे डॉट्स देऊयात. हे बघा. आणि इथे आपल्याला गोपद्मासारखा आकार देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने सुद्धा. हे बघा अगदी सोपी आहे आणि दिसायला सुंदर आणि रेखीव रांगोळी आहे. दोन्ही साईडने आपण असे गोपद्मासारखा आकार देऊन त्यावरती असे 3-3 डॉट्स द्यायचा, मोठा, छोटा आणि नंतर एकदम छोटा. आणि याच्या सुद्धा साईडने आपल्याला 2-2 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. इथे आकार माझा व्यवस्थितच आलेला आहे. तुमचा नाही आला तर क्लीन करून घ्या तुम्ही. आणि अशा 2-2 लाईन सोडून त्यावरती आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने डॉट्स द्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आजच्या 7 रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्ही सुद्धा ह्या रांगोळी काढा. अशीच रांगोळी शिकत राहा, असेच व्हिडिओ पाहत राहा. तर भेटू पुन्हा.